आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की आज नक्की काय बनवायचंय, तर ही डिश नक्की ट्राय करा। आज आपण पाहतोय तांदळाची खीर, अतिशय सोपी, स्वादिष्ट आणि हेल्दी देखील। तर सर्वात आधी अर्धा लिटर दूध मंद आचेवर छान प्रकारे गरम करण्यास ठेवूयात। गॅसवर दूध गरम होतोय, आता तोपर्यंत आपण 4 चमचे तांदूळ छान प्रकारे धुवून घेऊयात। तर इथे आपण 4 चमचे तांदूळ वापरणार आहोत। इथे मी वाडा कोलम वापरलाय, तुम्ही आंबेमोहर किंवा बासमती सुद्धा वापरू शकता। तर इथे आता आपण तांदूळ वाटून घेऊयात, थोडे जाडसरच असायला हवेत जेणेकरून त्याचा टेक्स्चर चांगला येईल। तर इथे आपले तांदूळ छान प्रकारे वाटून झालेले आहेत आणि आपलं दूध सुद्धा छान प्रकारे गरम झालेलं आहे, मी बघू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही, दुधाला छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि जी सगळी साई आहे ती पण वरती आलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटलेले तांदूळ आहेत ते टाकून घेऊयात आणि छान प्रकारे शिजवून घेऊयात। तर गॅसवर आपलं तांदूळ आणि दूध छान प्रकारे शिजत आहे, तोवर आपण पाहूयात गोडासाठी। तर गोडासाठी आपण साखर नाही वापरणार, इथे वापरणार आपण खजुराचा पल्प। तर इथे आपण 1 वाटी खजूर आणि 1 वाटी गरम दूध छान प्रकारे मिक्स करून घेतलंय आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात। तर इथे आपलं खजूरचं मिश्रण तयार झालंय आणि दूध आणि तांदळाचं मिश्रण देखील शिजून तयार झालंय। आता आपण खजूरचं मिश्रण तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता, दूध आणि तांदळाचं मिश्रण छान प्रकारे शिजून तयार आहे, दूध पण छान प्रकारे आटलंय। आता ह्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत खजूरचा पल्प। तर आपली खीर इथे खूप छान प्रकारे तयार झालेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण सुका मेवा आणि वेलची पूड टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊयात। तर सर्वात आधी इथे वेलची पूड, आणि अशा प्रकारे आपली कोजागिरी निमित्त तांदळाची खीर तयार आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हा सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी MD's फूड लॅबला नक्की फॉलो करा।